वरती काय ना एकदम असे वाटतं जवळ आलं ते बघा. कापूस आहे. दोघांचं तुम्ही बघाल पाणी वेगवेगळं आहे. प्रत्येक व्हिडिओत ग्लोबलची ऍडव्हर्टायझिंग होत्या. आणि यांची सगळ्यांची हालत पण कालपेक्षा ओके, कालपेक्षा बेटर. आज मजा. हा बघा आपला मार्शल आहे नमदोल. आता आपण आलेलो आहे खारदुंगला 18,000 फीट वरती. चढून दाखवा वरती. कसे होतात हात? खूप फिवर होत आहेत, म्हणजे असं जाणवतच नाही क्लच दाबताना की मी क्लच कुठल्या गेअरवर गाडी आहे, तर ते प्रत्येक वेळेला ते असं पूर्ण करावं लागतं. आगे जाएगा आगे जाएगा. तिकडे 2 डोंगर आतमध्ये बनवलेले असे येतात. भारी भारी असं एका डोंगरात नेलं, मग दुसऱ्या डोंगरात असं फिरवलं आणि असं लिटरली ती कार जम्प करताना तसं झालं. मज्जा आली. देवसेना नादवे महिरभुंगम बहिर्भुकम तेजा. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. येस, आज आहे डे 3 आणि सेकंड एपिसोड ऑफ आवर लडाख लडाख सिरीज. येस, अँड वी आर इन कारगिल अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स ले. ओके, एंटायर जर्नी जी आम्ही तुम्हाला फर्स्ट एपिसोडमध्ये दाखवली आहे, सिमिलरली आम्ही आता टुवर्ड्स लेला जाताना काय काय कव्हर करू, जसं की पत्थर साहब गुरुद्वारा आहे, मॅग्नेटिक हिल मोनिस्ट्री आहे आणि 2 पासेस येणार आहेत, नामिंगला पास आणि फोतुला पास. येस, जे ऑलमोस्ट 12,000 आणि 13,000 असं काहीतरी आहे. हा. 12 आणि 13 बरोबर. येस, तर ते पासेस आपल्याला क्रॉस करायचे. कालचा जो आपला पास होता तो होता 11,000. तो व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा. खूप इंटरेस्टिंग आहे. 8:45 झालेत. आम्ही पटकन ब्रेकफास्ट करतो बिकॉज 9चा आमचा कॉल आउट टाइम आहे आणि मग आम्हाला निघायचं. येस, तर सी ट्यून. ही अशी काही आमची ब्रेकफास्ट प्लेस आहे. काय रे ब्रेकफास्टला? पोहे आहेत, हा, चहा आणि भाजी पुरी भाजी. ओके, हा पुरी भाजी आहे. मेन तर तुम्हाला दाखवायचा हा इथला व्ह्यू. हा असा व्ह्यू आहे इथून पूर्ण. तिथे एक छोटासा एक स्नोकॅप माउंटन पण दिसतो आपल्याला. हे असं इथून आपण ब्रेकफास्ट व्ह्यू एन्जॉय करू शकतो. And here we go on our day 3. हाय, सो आम्ही आता इथे मॉनेस्ट्री जवळ आलोय. हा, म्हणजे आम्ही कारगिल सोडून एक पकडा 30-40 किलोमीटर झाले असतील पुढे आलोय आणि खूप मस्त NH1 रस्ता आहे. ना एक स्पीड ब्रेकर आहे ना काय आहे. पूर्ण फक्त रायडिंग वाल्यांची तर मजा आहे, बाईक चालवणाऱ्यांची. आणि जसं जसं रस्ता चेंज होतो ना तसे माउंटन्स पण चेंज होतात. की एक स्टोनचं माउंटन, एक सँडचं माउंटन, एक वेगळंच माउंटन, असे वेगवेगळे माउंटन्स चेंज होतात. तर आता मॉनेस्ट्रीमध्ये जायला इकडे कोरलंय ना दगडात पूर्ण. वन स्टोन आहे पूर्ण. हा, कोरलंय पूर्ण. आणि हे छान असं मॉनेस्ट्री. आतमध्ये तो आपण कोरीव काम केलेला असा दगड होता, स्टॅच्यू होता ज्याच्यामध्ये. हा असा काही व्ह्यू आहे. हे काही प्रदक्षिणा घालायची का इकडे? इथे प्रदक्षिणा आहे का? खाली जायचं नाही. नाही जायचं. जा ना, तू जाऊ शकतो. मी जाऊ शकतो, मी शूज काढले. आणि हे रिच्युअल आहे. असं बोलतात की यांची भगवद्गीता आहे, प्रेयर आहे. आपण एकदा केलं की ते प्रेयर होऊन जाते. हां,
आपण आता आलेलो आहेत नामिकला पास, हाय ज्याची फीट आहे. हाय अरे कुठे गेली? ज्याची फीट आहे कुठे गेली? ऑलमोस्ट आय थिंक 12,198 फीट. 12,200 फीट वरती आपण आलेलो आहे. काल आपण होतो 11,000. तिथे जास्त थंडी होती है ना. इथे सनी वेदर असल्यामुळे जास्त थंडी नाही आहे. बट व्ह्यू खूप भारी आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते इकडला. जस्ट लुक ॲट दिस, जस्ट लुक ॲट द माउंटन्स. खूप मस्त आहे. हे लोकांनी इथे घाणेरडा कचरा केला यार. तर हा जो पास होता नामिंगला पास, हा एवढा काय अवघड नाही आहे बिकॉज NH1 आहे आणि एकदम स्ट्रेट रोड आहे. घाट आहेत, मस्त घाटाचे रोड आहेत. ऑफ रोडवाले पॅच नाही आहेत, तर चांगलं आहे. आणि खूप सारे टुरिस्ट आणि 4 व्हीलर पण इथे आरामात आलेले आहेत. इथून पुढे अजून 15-20 किलोमीटर नंतर फतुला पास. वरती स्काय ना, ढग आहेत ना, ढग एकदम असे वाटतं जवळ आलं ते बघा. असं वाटतं कापूस आहे. आणि एकदम जवळ आहेत. आणि माउंटन्स मला वाटतं एक 10-12 वेगवेगळ्या प्रकारचे माउंटन्स आम्ही बघितले असतील. हवा खूप चांगली आणि हा. खूप असं क्लीन फ्रेश. आणि म्हणजे अजूनपर्यंत तरी असं काय ऑक्सिजन वगैरे असं काय प्रॉब्लेम वाटत नाही. नाही वाटत लकीली. You are at the altitude of 13,478 feet. We are at Fotula top. आम्ही फोतुला टॉपला आहोत. इथे हे जे डोंगर आहे ना, असे टोकेरी आहेत. असे आपण ड्रॉइंग मध्ये काढतो ना, असे टोकेरी असे. ते दम लागतो थोडं जरी चाललं तरी. बिकॉज ऑफ द ऑक्सिजन लेवल. थोडं ऑक्सिजन कमी आहे. फोतुला वरून निघालो आणि आता इकडे आलो आहे मूनलँडला. हा. मूनलँड माउंटन्स. मूनचे जे आपण ग्लिम्स बघितलेत ना थोडेफार, टेक्स्चर आहे ना ते हा. मून टाईप आहे. आणि असं उबड खाबड असतं ना तशा टाइप मध्ये. आणि फोतुला वरून खाली यायचा रस्ता पण छान होता. अमेझिंग. आणि रोड्स तर खूप छान आहेत. साठी थांबलो आहोत. वाटाण्याची वाट लागली आहे. माझी टेलबोन बॅकबोन सगळं दुखतंय. हा, कारण ही जेल सीट वर बसली आहे, मी डायरेक्ट बसलोय म्हणून. आपण आता आलो आहोत संगम व्ह्यू पॉइंटला. वाय इज इट कॉल्ड संगम व्ह्यू पॉइंट? हे तुम्ही बघू शकता की रिव्हर आहे, इंडस. ही आहे इंडस रिव्हर. आणि ही जी इकडनं येते ही आहे झंस्कार रिव्हर. तर दोघांचं तुम्ही बघाल पाणी वेगवेगळं आहे. इथे संगम आणि तिकडे ते एकमेकांना मिक्स होतं. पण मिक्स पण नाही होतं बिकॉज ऑफ द वॉटर लेवल. याच्या आधी तुम्हाला प्लेस दाखवली मॅग्नेटिक हिल्स. नीट तुम्हाला कळलं नसेल, तिथे असं आम्हाला काय वाटलं नाही, तर आम्ही जास्त काय असं बोलतात की गाडी तिकडे असं स्लो रिव्हर्सला जाते. पण असं काही वाटलं नाही आम्हाला. हा, तर आम्ही थांबलो नाही पटकन. हा फक्त त्याचं काहीतरी असेल आता. हा. आणि आता जस्ट त्याच्या लगेच पुढे आहे पत्थर साहब. किलोमीटर अंतर आहे पत्थर साहब गुरुद्वारा, जो फेमस आहे इथला आणि मानला जातो. आणि याच्या मागे एक स्टोरी पण आहे. हा, एक स्टोरी आहे, पण मला नीट माहित नाही, तर तुम्ही लोक तुमच्या हिशोबाने बघा. बट याची एक स्टोरी आहे. सध्या हे असं दिसतंय.
प्रत्येक व्हिडिओत ग्लोबलची ॲडव्हर्टायझिंग होत्या. त्यांची चादर आणि ते हे बघ ना, ते किती मस्त आहे. प्लेस होती ही आणि प्रसाद पण मस्त होता. प्रसाद तर अप्रतिम होता. हा असा वेगळणारा प्रसाद वेगळा होता, शिरा खडा होता प्रसाद. आणि असा थोडा वॉर्म होता. वी हायली रिकमेंड की इथे तुम्ही याच या. एकदम सडनली वेगळाच एक्सपिरियन्स होऊन जातो कारण ऍडव्हेंचरच्या हिशोबाने आलोय. असं काही आपण एक्सपेक्ट नाही करत. बाहेर असे वेगवेगळे नजारे फक्त बघत आलोय. अचानक डायरेक्ट मन शांत, डोकं शांत, त्यांची जी प्रेयर चालू आहे खूप छान वाटलं. 101% तुम्ही या प्लेसला व्हिजिट करू शकता. असं नका विचार करू की अरे गर्दी आहे कुठे जायचं, हा बट आतमध्ये गेल्यावरती यू विल फील ब्लेस्ड. RX आल्यात बघ. कुठे ते बघ RX आल्यात जा. चल 4 रूम एकत्र पाहिजे. तर आमचा बाईक लाईनअप बघा आणि यांची सगळ्यांची हालत पण कालपेक्षा ओके, कालपेक्षा बेटर. आज मजा. कव्हर केले पण फील नाही. आणि पत्तर साईडपर्यंतचा जो रोड होता थांबलो का नाही आपण असं वाटलं मला. प्राला पण यूज टू झालोय, बट अमेझिंग. तर आता जस्ट आम्ही लेहला पोहोचलोय. किती वाजलेत? 8 वाजले. तर उजेड बघा तुम्ही किती वाजले. 7:30. ठीक आहे, 7:30 ते 7:30 उजेड बघा. आणि हे हॉटेल हे खूप छान हॉटेल आहे, मंडला हॉटेल. 7:35 झालेत. संध्याकाळी ले मार्केटला जाऊ कारण ले मार्केट पण खूप छान आहे, चांगलं आहे. तरी घेऊया ले मार्केट. हा फ्रीज आणि ठेवणार कुठे? फ्रीज मॅग्नेट पुरतीच जागा आहे, त्याच्याऐवजी जागा नाहीये. अब बघा आपला मार्शल है नमदोल. मेरा यूट्यूब चैनल है, उस पर मैं तुमको डाल रहा हूँ. ओके एंट्रन्स आहे, लॉबी. आणि हा छान आहे रे इथं ब्रेकफास्ट वगैरेला. लेच्या हॉटेलचं असं काही रूम आहे. त्यांचा रूम तर मोठा आहे, छान आहे. वॉशरूम पण मला वाटतं मोठंच दिसतंय. हे असं काही वॉशरूम आहे. हे आपल्याला व्ह्यू आहे. हीटर आहे हा, हीटर. अच्छा, व्ह्यू काय आपल्याला गार्डन. आणि आपल्याला हा व्ह्यू आहे. अच्छा, इथून सकाळी आपल्या ज्या गाड्या निघणार तो वाला व्ह्यू आणि हे खाली गार्डन येते. दिवसभर राईड केलेले आम्ही आहोत. तर छान होता आजचा दिवस, जास्त टायर्ड नव्हता. आता अजून छान जाईल. पटापट आम्ही रेडी होऊन जर ले मार्केटला जाऊ आणि जरा तिथे काहीतरी घेऊ. मस्त ना सकाळी ब्रेकफास्टला किंवा कशाला. सो आम्ही आता रेडी झालोय, चाललोय ले मार्केटला. पटकन जातो, बघतो तिकडे काय भेटतंय. ऑलमोस्ट 8 वाजलेत. हा बघा आला. आतापर्यंत टाइमपास करत होता. हळूहळू काम. युरोपला. हा युरोपला चाललं. ते थर्मल वेअर्सचे ऍड्स असतात ना, जसा तो दिसतोय. चला, रूम थोडा मेसी आमचा. आता पळतो. छान वाटतं ले मार्केट एकदम असं भरलेलं. खूप दिवसानंतर एवढी माणसं आणि लोक बघतोय. आलो आहे खूप. हे बघा मनी मॅव, माझी मनी मॅव. अरे बापरे, इथे ट्रॅफिक पण आहे. इथे खूप रेस्टॉरंट बघितलं फेमस, द टिबेटियन किचन. तिथे आपण मोमो भेटतात, मोमोज तुप्पा वगैरे आपण खाऊया. टिबेटियन किचन थांब. अपडेट असा आहे की काल रात्री अचानक आमच्या ग्रुपवरती मेसेज आला. अंकु, ग्रुपवर काय मेसेज आला
की खारदुंगला पास बंद आहे आणि कदाचित आपल्याला टेम्पो ट्रॅव्हलरने जावं लागेल. भरपूर तिथे स्नोफॉल झाला वाटतं असं काहीतरी आहे. बट सकाळी आमच्या कॅप्टनने कॉल घेतला की इथून आपण बाईकने जायचं त्या चेकपोस्टपर्यंत जिथून स्टार्ट होता. तिथून जर ऑफिसर्स जे असतात तिथे त्यांनी अलाउ केलं तर आपण बाईकवरती कंटिन्यू करायची. अदरवाईज बाईक आपली लोड होणार ट्रकमध्ये वगैरे आणि आपल्याला टेम्पो ट्रॅव्हलरमधून खारदुंगला पासला जावं लागणार. सध्या खूप गरम होते कारण आम्ही लेअरिंग केलं आहे. थर्मलवर हे त्याच्यावर हे ही बघा निंजा हातोडी. गाईज आता आपण आलेलो आहे खारदुंगला जो आहे ऑलमोस्ट 18,000 फीट वरती. चलिए आणि इथे तुम्ही मागे बघू शकता इथे स्नो आहे पूर्ण. आणि आम्ही स्नो दिसला वरती टॉपला जास्त थांबवला नाही आलं, नुसतं तिकडे चला 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 चालू होता. अद्वैत एक नंबर वाटत. आपलंच आहे उभ्या पडलंय. चल ठीक आहे. काय आलं जा बर्फात. मला काय करायचं आहे लोकांना नक्की चढून दाखवा वरती. ओली राहील ना गाडीवर. जाऊ बस झोपा. एकदम एन्जॉय चाललाय. झोप शूज भिजलं तर सुकणार नाही. रोहित अगदी वरपर्यंत हातपर्यंत ओली करून घे. परत थोडी येणार आहे. मी पण मला पण आली नाही ना. हालत सांग काय आहे तुझी. खूप थंडी आहे. तर खारदुंगला जस्ट आम्ही उतरलोय आणि इथे एक असं बेस असं थोडी वस्ती आहे इथे. आम्ही सगळे जेवायला थांबलोय. खूप थंडी आहे. हात अक्षरशः आहे ना सून पडतात. तुम्हाला खरंच सांगतो की इथल्या राईडला आहे ना तुम्ही 2 टाईपचे ग्लव्स घ्या. एक नॉर्मल ग्लव्स आणि एक विंटर ग्लव्स घ्या. रायडिंगचे विंटर ग्लव्स मिळतात, थोडे एक्सपेन्सिव्ह जातात. तर ते खूप फायदेशीर येते कारण की खूप हात सून पडतात. वरून जर विंडशील्ड नसेल तर त्या एअर डायरेक्ट इथे येतं आणि त्यामुळे खूप जास्त थंडी बसते. असं होतं. कसे होतात हात असे. खूप फिवर होत आहेत. म्हणजे असं जाणवतच नाही क्लच दाबताना पण की मी क्लच कुठल्या गेअरवर गाडी आहे. तर ते प्रत्येक वेळेला ते असं पूर्ण करावं लागतं. खूप थंडी आहे. खूप थंडी. मजा तर येते खूप. ठीक आहे त्यासाठीच आलो इथे. हा चला आता आम्ही इथे आहे ना इथे मस्त असा लोकलचा डबा आहे. इथे मॅगी ऑर्डर दिली आहे. राजमा चावल आणि आलू पराठा.
किती मागे सांगितली? मला तर आतापर्यंत मान उघडी राहते ना तरी पण थंडी वाजते. 4 मॅगी खाऊया. 4 मॅगी, एक आलू पराठा, एक हे बघा माझी सुंदर बायको पण सध्या थकलेली. तुला करायची आहे टीव्ही? नाही मी केली ऑर्डर. कुठे केली तू टीव्ही? थायलंडला तू नाही केली, ते मी केलेली आणि तू मागे बसला. हो अवाक निंजा टर्टल 2 चलो भाई. तर हा तो पॉइंट आहे. मागून येतोच ना आपण. आम्ही खूप चालवली गाडी, तर ही आता कुणाची बारी? आता मुलींची बारी आहे. इथे एटीव्ही आहे. आम्ही थांबलेलो आहे बाग मिल्का बाग पॉइंटला. सध्या हेच ते लोकेशन आहे जिथे तो प्रॅक्टिस करायचा ना, त्यातली जी शूटिंगचा एक सीन आहे तो इथे झालेला आहे शूट. इथे बस. हा शब्बाश देऊ. अरे थांबशील का जरा? इसको प्रेस करेंगे तो स्टार्ट होगा ना. आगे जाएगा आगे जाएगा. आगे जाएगा. देऊ रेस नाही याला, ते बटन आहे. दाब. थकलाय तो झोपून. कसा होता एक्सपिरियन्स? सँड्यून 2 सांग त्याला जाऊन. तिकडे ना 2 डोंगर आहेत आतमध्ये बनवलेले. Class. त्याच्यावरनं ते असे देतात. आणि असा मोठा आहे. आईस्वर हे नुब्राला असेल ना मी परत नाही मी विचारलं त्याला, बोलतो नाही इधर ही होता है. कसा होता एक्सपिरियन्स? भारी भारी भारी. आमचे मध्ये फोटो पण काढले. हो असं फुल सॅक. हा त्यांनीच काढले. असं ना आम्हाला असं एका डोंगरात नेलं, मग दुसऱ्या डोंगरात असं पुढं नेलं. फिरवलं आणि असं लिटरली ती कार जम्प करते ना तसं झालं. मज्जा आली म्हणजे खूप. तो चालवला, तुम्ही नाही चालवली? आम्ही चालवली फक्त तो सँड्यून मध्ये safety त्यांनी होता. कंट्रोल घेतलं. सँड्यून मध्ये त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही नका चालू, आम्हाला हा हात पकडा खालती सीटला. सँड्यून मध्ये त्यांनी चालवलं. खूप मस्त होतं यार. पैसा वसूल. चला चांगलं आहे. अमेझिंग. खूप मस्त. आणि तिला- ही सँड आणि तिथली सँड खूप वेगळी आहे. वेगळी आहे ती. ह्याच्याहून बारीक आणि फुल व्हाईट आहे. असं वाटतं चाळून काढली ह्याच्यातून. जा ना तू. आणि याची प्राइस होती 1500 फॉर 2 आणि एकाला करायचं असेल तर 1200 रुपये. 1500 for 2 चांगलं आहे. बेस्ट आहे 2 बेस्ट. किलोमीटर each भेटतं. हा मजा म्हणजे नेक्स्ट. डिस्कित मॉनेस्ट्रीला तुम्ही बघू शकता मोठा असा स्टॅच्यू आहे आणि तिकडे मॉनेस्ट्री आहे. आणि तुम्ही मोनो ब्लॉगिंग चालू केले की तुम्ही मोनो ब्लॉगिंग 50 रुपीज एंट्री फी आहे. थोडं आपण चाललं की खूप दम लागतोय थोडं. किती मस्त आहे, किती छान आहे. हा जाऊया ना, हे तर बघ आधी. जस्ट लुक ॲट दिस. इथे ये तू. तू इकडे ये. आम्ही बघितलं ते इथे. हो हळू हळू. इथे आत्ताच बोलत होते की दम लागतोय आणि हे लागतोय. आणि इथे आता हे चढतात, ट्रेकिंग करायचं आहे लोकांना. आणि अजून अंकू पण आहे. आणि इथे वेगळ्या लेवलचा ऍडव्हेंचर. सोहन जर पडला तर सगळ्यांना घेऊन जाईल. सगळे पिनबॉल लढतात. माती आहे. अशा प्रकारे आमच्या ट्रेकिंग शूजचं टेस्टिंग झालेली आहे. कमा अंकू हळूहळू. होईल होईल. हाय ग हात दे जरा. हळूहळू. हाय ग. Don't try this दोन. at home or elsewhere. अरे कोण हात द्यायला. आणि आता एक आमचा मलकापूरचा पठ्ठ्या तो सुद्धा येतोय. ये भाई अब. Oh, No support. लगेच
तर ही मॉनिस्ट्री तिकडे आहे. आणि इथे आपल्याला वरती जायचं. हे वादळ आले फुल इथे. आणि आपण इथे टेम्पलच्या आत जाऊया. माहिती नाही असं वादळ एकदम अशी हवा सुटली भरपूर जास्त. फेस खराब झालाय, सगळं खराब झालंय. आम्ही आता वाळूमधनं आलो आहोत, पण ब्युटी खूप छान आहे, म्हणजे ओव्हरऑल सिनरी खूप छान आहे. आम्ही आलो आहोत सँडड्यूजला. कोल्ड डेझर्ट. कोल्ड डेझर्ट याला नाव बोलतात. इट इज ऑलमोस्ट अ व्हाईट सँड एव्हरीवेअर. आपण जे व्हिडिओत बघतो ना. चावी घेतली गाडीची? कारण की आम्ही प्रत्येक वेळेस गाडीची चावी किंवा काहीतरी विसरतो. दुबईला ते फॉर्च्युनर वगैरे घेऊन असे दॅट इज गोल्ड सँड. बिकॉज सँड आहे ना सेम तशाच टाईपच्या सँडचं तिथे. आणि असे पूर्ण असे त्यांचे डोंगर आणि बट ते कम्प्लिटली व्हाईट सँड आहेत. व्हाईट सँड कम्प्लिटली एव्हरीवेअर. रोड छान होता आणि मध्ये डेंजर पण होता, बिकॉज सँडमध्ये ऑब्व्हियसली गाडी स्लिप होते, स्किट होते. हां सॉरी. सो त्याच्यामुळे डिफिकल्ट होता, बट छान आहे यार. म्हणजे इकडे कसं आहे की स्नो पण भेटला आज आम्हाला, लगेच आम्हाला सँड पण मिळालं. मी एक्सपिरियन्स. आणि कुठेही जा सोबत हे माउंटन्स असतात आणि ते खूप सुंदर माउंटन्स आहेत. हे ॲडव्हेंचर करणार आहेत. स्टार्ट विथ आवर लेफ्टनंट रोहित. कम ऑन रोहित. भिजलं तर हे होईल. काय की गाणं त्यासाठी. मी काय म्हणते तुझे ऍक्च्युअल पूल येतो बघ. चल आपण अंकू तिकडनं जाऊ. यांना जाऊ दे ते पोरांना. अद्वैत पडशील. पोहोचू दे अरे. डबल हम्प कॅमलची राईड करायला. सो इथे फेमस आहे डबल हम्प कॅमल. तुम्हाला दाखवतो. एक हा आहे आणि मागे पण छोटासा हम्प आहे, तर म्हणून यांना बोलतात डबल हम्प कॅमल. हे खूप रेअर आहे, ते सगळीकडे नसतात. इंडियात तर इथेच आहेत फक्त. आउट ऑफ इंडिया पण आहेत, पण कुठेच मला माहीत नाही. बट हे खूप रेअर आहे. हे बघा. मला हा पाहिजे. हा बघ कसला. ह्याचं नाव काय ठेवलंय? बघा तुम्हाला दिसतात दोन हंप आहेत. एक हा आहे आणि एक हा आहे. मग तो उठल्यावर तू कसा बसणार त्याच्यावर? काय आणि मध्ये फोटो पण काढायचे. अरे आवाज अरे बाबू दद्दू जुना नाही ठीक आहे. सेंटर फ्रेश. मागे हो तो उठताना वाकू नका खाली. मागे वा.
ते पण ती त्याला हलू नकोस. मागे मागे बॅलन्स कर मागे टाक. देवश्री विजय लाड. बोल बघेश. चलो चलो. तर आणि अशा प्रकारे आमची राईड चालू झालेली आहे आणि फुल हलतोय आता. बघा आपला शेरखान. याचं नाव काय ठेवायचं? याचं कमलेश. कमलेश. अंकु तुझ्या वाल्याला अडव. तुझ्यामुळे आमचे पळत आहेत. तुझ्यामुळे आमचे पळत आहेत. ही राईड आता संपत आलेली आहे. ऑलमोस्ट पकडा तुम्ही एक 10 मिनिटाची वगैरे आहे आणि 500 रुपये पर हेड ते लोक घेतात जे फीस. आणि चांगला एक्सपिरियन्स आहे. व्ह्यू मस्त आहे. आणि असं तर मोस्टली आपण असं कधी करत नाही ना. बीचवर वगैरे ते कॅमल असतात. बट ठीक आहे, हे असं सँडड्यून्समध्ये तुम्ही करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. नाही तर इथे खूप सारे आर्चरी वगैरे पण ऑप्शन होते. तर जे अर्ध्या लोकांनी नाही केलं ते लोक तिथे आर्चरी करत होते. ग्रुप असेल तर अजून जास्त मजा येते. तर नक्कीच करा. इथे अरे ह्याला सांगायला लागा. हा स्वतःहून करतो हा. माझा बसतो की तुझा बसतो? महाराणी देवसेना. देवसेना. तिला नाही बसायचं. चमेली. चमेली बस. चमेली. हा याचं हे कमलेश. वा स्मूथ बसला रे. एकदम स्मूथ स्मूथ स्मूथ. गुड गुड गुड. छान होता एक्सपिरियन्स. मेन तर त्या लोक जेव्हा उठतात आणि बसतात तेव्हा खूप कॉमेडी होता. पण आम्हाला खूप मजा आली बिकॉज आम्ही खूप मस्ती करत होतो कॅमेऱ्यावर बसून. तर ग्रुप असेल जसं मी तुम्हाला बोललो, ग्रुप असेल तर नक्की तुम्ही कॅमेल राईड करा. येस. आता आपण काय करतोय? आर्चरी. आर्चरी. फर्स्ट आहे सोहन. ओके, हे सांगतात आर्चरी कसं करायचं. आप मार के दिखाओ एक बार पहिले. इकडे जाऊन. ओ गेला. 15 पॉइंट. आले आहेत मलकापूरचे राजे अद्वैत. पूर्ण नाव काय? भिंगाडे. शूट. ओ जी गांधीजी. Come on. सोड बाल. सोड आज. अशा प्रकारे आम्ही पक्षी मारलेला. त्याला डिस्टर्ब नका करू. कमॉन. उलटा डोळा काय बंद करतोय? सामान बघा. लेफ्ट वाला बंद कर. अरे त्या पोराला बाजूला घ्या. आता आले आहेत आमचे आहो. अर्जुन आलेला आहे. ग्रुपचे अर्जुन आलेले. नको रे. बाहेर बाहेर जाईल. बाहेर बाण पकडू नको. आकाश फक्त दोरी पकड. त्यांनी बघितलं ना रे आपलं.
ब्लॅक ब्लॅक मला टफ देतो. मला लास्ट नाही यायचं. पहिलं नाही, लास्ट नाही यायचं मला. अरे पहिले मी काय माय गॉड. पान पण पकडतो ते पण बघ. ए इथे बघा ना, देवसेना म्युझिक कुठे? नादवे, महिरभुंगम बहिर्भुकम, तेजा. ब्लॅक 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 मणिबंधम बहिर्भुकम, तेजा. पासवर्ड देतो का तिला? आमची सायली. इसके मुंह देखो. अरे सीख बायको करता काहीतरी सीख. सायली कमॉन. आता बाहेर गेली तरी चालेल. येल्लो आता येल्लो 18 पॉइंट. इट्स टाइम फॉर अंकु. अंक दी अंक की 18 च्या वर कर तू. तुला ऍडमिशन उद्यापासून. ओय ग्लान्स ग्लान्स ग्लान्स. लागला येल्लो लागला पाहिजे. एकच काय नाही बस बाकी सगळं खतम होईल. आकाश कम ऑन जॉइन. कोंबडा. पिऊ पिऊ मोर पिऊ पिऊ. हे आमचं इथलं हॉटेल आहे. खूप छान हॉटेल मिळाले आम्हाला आणि आमचे सगळे 4 रूम इथे एकत्र मिळाले. ते हा आहे, इथे आहे आणि एक इथे सुद्धा आहे. आणि इथे छोटीशी अशी बाल्कनी आहे. अरे आमच्या रूमला पण आहे व्ह्यू वाटतं. तुम्हाला दाखवतो, लगेच तुम्हाला टूर देतो. हा असा काही आपला रूम आहे. खूप मोठा रूम आहे. म्हणजे फक्त मी वाईड अँगल केलं म्हणून नाही, बट ॲक्च्युअलमध्ये पण मोठा खूप पॅसेज आहे इथे बाजूला पण. वॉशरूम वगैरे पण असतीलच चांगलं, तर एवढा चांगला आहे तर हे पण छान आहे. ही बाल्कनी आहे इथे, चांगली बाल्कनी पण छान आहे. हा काय व्ह्यू आहे. आणि 2 दिवस आपण इथे असू तर चांगलंच आहे. असं काय आहे रूम. आणि इथे पण डायरेक्ट व्ह्यू आहे. आणि तुम्हाला दाखवतो इथे आहे ना, हा इथून आपण वर आलो आणि हा बाहेरचा पॅसेज एरिया आहे. हा कॉमन एरिया, हा तर यूजच करू शकतो आपण. हा चला. ए ऐका ना, आपण एवढे का डिस्कस करतो. हा एवढा मोठा ओपन एरिया इथे, कॉमन एरिया आहे हा. सगळ्यांना भूक पण लागली आहे ना. खूप जास्त. खीर सगळीकडे असतं. ही डाळ मखनी वाटतं. हा डाळ एक असतं, डाळ मखनी मेगी असावी. ही मटर पनीर आहे. ही मिक्स व्हेज आहे. इथे राईस असेल आणि चपात्या आणि अच्छा पापड पण आहेत. पापड पण मस्त ठेवले तर त्यांनी. या 2 दिवसाचे रिव्ह्यू विचारूया सगळ्यांना पटापट. तुला काय आवडलं 2 दिवसात सगळ्यात जास्त काल आणि आज मध्ये? कार्दुंगला पास. कार्दुंगला पास. छान. ओके अंकु, काल आज मध्ये सगळ्यात जास्त चांगलं आपला रोड कुठला होता तो कारगिल टू लेह वाला जो कारगिल टू लेह वाला जो पॅच होता ना, जिथे आपण बोलत होतो आपण थांबले नामिकला नंतर नामिकला नंतरचा पथर जाईपर्यंत बेस्ट रूट तो हायलाइट होता मेन. तो हायलाइट होता. तुझ्यासाठी? माझ्यासाठी आजचा खारदुंगला होता. तो जो वे वरती जायचा तो पण खूप चॅलेंजिंग होता. सो तू बोलशील की 2 दिवसाचा दोन पण सांगू शकतोस तू. बट हा 2 सांगू शकतो. तोच जो अंकुताने सांगितला तो एक मला आणि आजचा खारदुंगला. तुझा सायली? माझा फर्स्ट टाइम स्नो होता, तर माझ्यासाठी स्नो चांगला होता. ही स्नो मध्ये झोपत होती, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये. कार्दुंगला आवडलं तर खारदुंगला पास जो राईड होता तो खूप छान हा. होता. पण हा वर थोडं ब्रिदिंगला थोडा इश्यू होतो. एक 15-20 मिनिटाचा जो स्ट्रेच आहे त्यामध्ये. बाकी तर खूप छान वाटलं तिकडे. स्नो सुद्धा आहे, रायडिंग सुद्धा, रोड सुद्धा चांगला आहे. म्हणजे इनशॉर्ट काल 2 दिवसाचा तुझा हायलाइट चांगला खारदुंगला होता. खारदुंगला अद्वैत अद्वैत
अद्वैत 85,000 एव्हरेस्टला जायचं आपल्याला तू 18 झालं आपलं फक्त अरे माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्टची बेस कॅम्प पर्यंत फक्त जाऊन दाखव. जाऊ दे ना हा सॉरी काजूगला पासच्या इथे फोटो नाही हे मला सांग 2 दिवसाचं म्हणजे कालच्या नाच मधल्या हायलाइट तुला काय आवडला, 1 किंवा 2 डेस्टिनेशन. हायलाइट्स म्हणजे आज जे आपण काजूगला प्लस थांबलो ना हा आणि तिथनं जो आर्मीचा कॉन्वे आला हा तो एक अल्टिमेट होता आणि आजूबाजूचा जो ऍटमॉस्फिअर होता ना एक नंबर. म्हणजे बरेच जण म्हणत होते की श्वास लागतोय पण मला एवढं काय असं असं काय वाटलं नाही. म्हणजे इन शॉर्ट 2 दिवसामध्ये तू बोलतो खारदुंग लायक होता की अजून काय? होता कारगिल हा तो जो पॅच होता. पॅच होता जो रस्ता होता आपले खालचे जे स्टेट्स आहेत त्या रस्त्यांना लाजवेल हा असे रस्ते एवढ्या हाय अल्टिट्यूड वरती बांधलेत म्हणजे ज्यांनी कोणी बांधलेत ना म्हणजे एक बायकर म्हणून मला एक dream आलंच पाहिजे आलंच आलंच पाहिजे पाहिजे. ब्लाइंडली गाडी एवढी चालवली आपण की सरप्राईजली खड्डा एक पण नव्हता. तो आला. बाकी माझ्यासाठी जर बोलाल तर कालचा मी खरं सांगू नाही पण ऍग्री कराल सगळेजण लेह लडाख म्हणजे जे आहे ना ऍक्च्युअल साईट सीन काय नाहीये, जो आपली रोड जर्नी आहे ना तीच एक साईट सीन आहे. कारण की जसे जसे रोड चेंज होतात त्यांचे माउंटन्स पण तसे तसे चेंज होतात. म्हणजे रेतीचं माउंटन, स्टोन माउंटन, एक पर्पल त्याचं माउंटनचे आज एवढे स्नो शेड्स माउंटन ऍड आहेत. झालं. आज ते स्नो हे घेतलं ना फ्रीज मॅग्नेट, इट्स नॉट अबाउट द डेस्टिनेशन, इट्स अबाउट द राईड. हा तेच ऍक्च्युली तेच आहे. तरी पण हायलाइट सांगायचं झालं तर कालचा तो रोड पॅच आणि आजचा नो डाऊट खारदुंगला असा खारदुंगला चांगला होता. आणि हा सँडीव्स मला आवडला. अमेझिंग अमेझिंग कसा होता डिनर? छान होतं. चांगला होता. वेळ आलेली आहे हा एपिसोड इथे संपण्याची. संपवायची. खरं तर हा आम्ही आलो एपिसोड आहोत कुठे आपण कुठे आलो? नुब्रा नुब्रा व्हॅलीला. हुंदर म्हणजे नुब्रामध्येच आहे हुंदर, जिथे आपण सँडड्यून्सला गेलेलो. आणि आम्ही आज जास्त म्हणजे एक्झर्शन आमचं झालं नाही, सो आम्ही एकदम फिट. तर हा जो सेकंड एपिसोड होता हा खूपच चांगला आणि मोठा असेल, कारण यात आम्ही भरपूर ऍक्टिव्हिटीज पण केल्यात. नाही कारण की कालचा दिवस आणि आजचा दिवस हो, आणि दोन्ही 2 पण days. दिवस मेमोरेबल होते आणि खूप चांगले होते. Finally, we are ending this vlog and this episode of Ladakh Series 2. Okay, do like, share and subscribe to our YouTube channel. आणि बाकीच्या पण सगळ्या पुढच्या येणारे एपिसोड नक्की पहा. आणि कारण पहिला नसेल पाहिला तर तो पण नक्की बघा. जा आणि तुम्हाला बघा. हिंट देतो पुढचे, जसं की तुर्तुक विलेज बाकी आहे, पँगॉंगला जाणार आहोत, हानले, उनमिंगला खूप गोष्टी आहेत. तर Yes. पुढचे ब्लॉग नक्की बघा. बाय. तोपर्यंत थँक्यू take सो care मच. आणि बाय बाय. बाय बाय.